नमस्कार मित्रांनो, आपल्या महाकोकणच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आज आहे 18 जून 2025 आणि पाहते समोर आहे प्रितेश पेंढारी। मी यांच्याकडे टीव्हीच्या कामासाठी आलो, तो कॉल होता मला, परंतु इथे आल्यानंतर मला अशी माहिती भेटली की इकडे लावणी चालू आहे आणि मला वाटतं आपल्या कोकणामध्ये ही पहिलीच लावणी असावी असं मला वाटतं आहे। कारण अजूनपर्यंत मी ज्या गावी फिरतो आहे, कारण मी आता कंटिन्यू माझं फिरणं चालूच आहे गावागावामध्ये, पण अजूनपर्यंत लावणी कुठे चालू झालेली नाही आहे। परंतु आज मी इकडे शीळ या गावी आलो आहे, नागरेकरवाडी। तर ते पाहत आहे प्रितेश इथे आता चिखलाने माखलेला आहे, कारण इकडे लावणी लावतात। आता तो चिखल वगैरे करून आलेला आहे आणि मी आता आल्यामुळे तो आता इकडे घरी आला आहे। हे त्याचं इथे घर आहे, तर आता आपण जाऊया तिथे लावणी लावत आहेत त्या ठिकाणी। आपण आता शेतामध्ये जाऊया आणि कोकणातील लावणीला जी सुरुवात झालेली आहे ते आपण पाहूया, कारण हा जूनमध्येच आता कोकणामध्ये लावणीला सुरुवात झाली आहे। चल प्रितेश। तर पाहता इथे घराच्याच बाजूला इथे शेती आहे आणि शेती मी ते आलो बघतोय तर इथे लावणी चालू आहे। मला देखील बरं वाटलं, कारण मी शोधातच होतो की पहिला लावणीचा व्हिडिओ करावा आपल्या ह्या महाकोकण चॅनलवर। तर जाऊया तिकडे। पाहताय तिकडे आता शेती चालू आहे, शेती कामं चालू आहे। इथे लावणी आता लावलेली दिसते तुम्हाला, 2 मळ्या दिसते इथे, शेतमळ्या, तिथे लावणी लावलेली दिसते। आणि ही जी शेती आहे ती पारंपरिक पद्धतीने केली जाते, नांगरणी पद्धतीने शेती होते। कारण 3 नांगर आहेत, एक वरच्या बाजूला आहे, एक इथे मध्ये आहे आणि एक ह्या बाजूला एक आहे। तर आपण जाऊन पाहूया। पहिल्यांदा आपण इथे जी लावणी लावली आहे ती पाहूया। ही लावणी लागलेली आहे। आज 18 जून आहे आणि मला वाटतं कोकणातली ही लावणीला सुरुवात झालेली आहे आणि ती पण ही शिळातून सुरुवात झाली असावी। आणखीन कुठे लावणीला सुरुवात झाली असेल तर कमेंट करून सांगा। आणि ही बैलजोडी आहे, नांगरणी चालू आहे, इथे चिखल चालू आहे। काकाई तुम्ही दाढ कधी पेरली होती? म्हणजे ज्या वेळेला 20 मेला पाऊस पडला, मे मध्ये, होय काय? तर इकडे पाहताय ही चिखल चालू आहे, झालं चिखल करून ही? हां, आता फक्त प्लेन करायचं आहे। अच्छा, आणि इकडे दाढ काढतात, त्या बाजूला देखील जाऊया। हॅलो प्रितेश, हो काकी। हां, आम्ही चॅनलवर। हां हां, ते पाहता इकडे दाढ काढली जाते आणि दाढ बऱ्यापैकी उंच झाले। पाहता ही पहा, ही पहा, पाहता ही दाढ म्हणतात त्याला आपल्याकडे, आणि तुमच्या गावामध्ये काय म्हणतात ते तुम्ही सांगा। हे पहा, हो आमच्याकडे दाढच म्हणतात आपल्याकडे राजापूरमध्ये। तरी पाहता इकडे आता चिखल चालू आहे। हां, जातो तिकडे पण जातो। आणि हे जे साधन पाहतात, हे जे चिखल केल्यानंतर जे आपण प्लेन करतो, जेणेकरून दाढ वगैरे लावायला व्यवस्थित जमतं आणि दाढ व्यवस्थित राहते, म्हणजे लावणी व्यवस्थित होते। पाहता आता ते चिखल चालू आहे शेतामध्ये। तर आपण त्या बाजूला जाऊया। तर इथे 2 मळ्या लावलेल्या आहेत, तुम्ही पाहिलात। वरच्या बाजूला जाऊया, तिकडे प्रितेशची शेती आहे। तर ही घरं दिसतात, ही पेंढारींची घरं आहेत आणि त्यांच्या मागच्या बाजूला इकडे शेती आहे, भात शेती आहे। आणि ही शेती यांत्रिक पद्धतीने न करता पारंपरिक पद्धतीने शेती केली जात आहे। हे पाही दाढ पेरलेली आहे। हो काका, पाण्याची व्यवस्था संपूर्ण पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे ना शेती, की कुठल्या पाण्याचं इथून काय व्यवस्था आहे? आता पावसामुळे जरा कमी झालं। अच्छा, पाय घसरला तर पाऊस नाही पडला तर तुम्ही कुठून पाणी घेता वगैरे काय? ते तिथे एक वरती मंदिर आहे, हां, मंदिराची झरा एक मोठा। अच्छा, तिथून मारतो पाणी। मग तिकडून पाणी पाठ काढून घेऊन येता? पाईपाने। अच्छा, हां हां। ते पाहता हे नांगर, तर ह्या जी मळी दिसते इथे आता ही नांगरणी केली जाईल, चिखल केली जाईल।
हा प्रितेश. प्रितेशची आई कुठली? हां ही प्रितेशची आई. आणि इकडे दाढ काढतात. ही बहीण आहे हे पहा. आणि वरती पण एक नांगर आहे. पाहते आमचं हे कोकण अगदी निसर्गाने संपन्न असलेलं हे आमचं कोकण आहे. आणि कोकणातील आपले राजापूर गाव आणि राजापूर गावातील हे शीळ नागरेकरवाडी. हो घसरायला होतं. आता इकडे आपण वरच्या बाजूला आलो. इकडे सुद्धा दाढ काढतायत. हां हे पहा इकडे आता शेती म्हणजे दाढ पेरलेली आहे आणि आता इथे उकळ करून ठेवलेली आहे. पाण्याची व्यवस्था म्हणजे पाऊस पडला की पावसावरची शेती आहे ही. ते पहा ही आता इकडे एक जोत आहे. याला आम्ही इकडे जोत म्हणतो कोकणात. काका हे पेरलेलं कधी म्हणजे ते मे महिन्यात पाऊस पडला तेव्हा पेरलेलं का ही दाढ होती? मग मे महिन्यात पाऊस पडला ना. हां तेव्हाच तुम्ही पेरलात. हां हां त्यामुळे तुमची ही लावणी लवकर सुरुवात झालेली आहे. हां हां रोपाला ना. हां हां आणि शेतीचे वेगवेगळे प्रकार असतात ना व रोप पण लावतात ना. हां हां ही लावणी आपण लावतो ती. हां हां आणि दुसरा रोप पण लावतात ना डायरेक्ट पेरतात. रोव हां हां त्याला रोव म्हणतात बरोबर. हां हां इकडे कारण रानबिन जास्त येतं ना शेतामध्ये त्यामुळे कोण रोव पेरत नाही. हां हां अच्छा अच्छा हां हां बरोबर मी येतो तिकडून. हां तर ह्या बाजूला देखील शेती आहे. तिकडे वरपर्यंत शेती आहे. हां हां तर इकडे पाहताय लावणी लावून झालेली आहे. हे पहा इकडे आपल्या कोकणामध्ये शेतामध्ये लावणी लावून झालेली आहे. ही पहा 1 2 3 4 माया लावून दिल्या. तिकडे दाढ काढतायत शेतकरी. आणि पाणी पाहताय जर पाऊस नाही पडला तरी समोर इकडे बोलल्याप्रमाणे इकडे मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या बाजूला झरा आहे. त्या झऱ्याकडून हे पाण्याची व्यवस्था आणलं जातं पाईपाने. हे पाहताय इथे ह्याला पेंडी म्हणतात ना हो. हां तर ही पेंडी ज्यावेळी दाढ काढतात त्याला माती लागलेली असते त्यानंतर धुतली जाते. तर ते धुतली जाते त्यानंतर मग चिखल करून ती लावणी लावली जाते. तिकडे पण आहे वरती. तर इकडे जोत चालू आहे ते जाऊन पाहूया. हे पाहताय पाईप आहेत. तिकडून झऱ्यावरून ते पाईप आणलेले आहेत. तिकडून पाणी आणलेलं आहे. तिकडे आता चिखल चालू आहे पहा आणि तिकडे ती दाढ काढली जाते मग ती इकडे लावली जाईल लावणी केली जाईल. तर पेंढारीच काय तुम्ही सगळे की गावातले? हां 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 हे बघा हे जरा नांगर वेगळं आहे. हां हां चिखलीसाठी काय. हां हां जरा पाहूया. जरा नांगरालाच एक दातं लावलेलं आहे म्हणजे आणि चिखल जो केला जातो कारण त्यामध्ये ढिपळं असतात. हां हां ते मग बारीक होतात आणि चिखल चांगल्या प्रकारे होते. मग लावणी पण चांगली होते. हे पहा याला जाते आहेत. काका थोडंसं वरती हां 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 हे बघा हां दिसतंय. हां चला जाऊ द्या चल. हां हां ढेप राहत नाही. हां होय होय इकडे पण शेती आहे पुढे ना.
तर आता आपण वरच्या बाजूला होतो, तिकडे शेती करत होते, लावणी लावत होते. आता इकडे पण आता या खालच्या बाजूला म्हणजे नागरेकरवाडीच आहे ही. आणि इकडे हे विजय नागरेकर यांचं एक घर आहे. त्यांच्या घरासमोरच ही आता शेती आहे. इथे पण पाहत आहे लावणी लावत आहेत. आणि इकडचे लावणी लावून झालेली आहे. विजय नागरेकर, होय होय. तिकडे पाहत आहे बरीचशी लावणी लावून झालेली आहे. तिकडे पाहत आहे, तिकडे त्या बाजूला पण तिकडे लावणी लावून झालेली आहे. हे पहा इकडे येता दाढ पेरलेली आहे. ते दाढ उगून वगैरे आलेली आहे आणि दाढ काढतायत. आधी गाणं बिणं म्हणा एखादं. हे बघा आता पेंड्या वगैरे धुतल्या जात आहेत आणि नंतर ती लावणी लावली जाईल. आता ही जी शेती आहे ती यांत्रिक पद्धतीने केली जाणारी शेती आहे. पाहत आहे ट्रॅक्टर आहे. आमचे विजय नागरेकर साहेब आणि ते सहादेव नागरेकर. हां हां. आपण आता जाऊया. तिथे आता चिखल चालू आहे. पाहता किती उंच होते चिखल. ही पहा पाय बघा माझे. आणि इकडे ते लावणी लावतायत. हो गाणं म्हणताय काय? लावणीचं गाणं. तरी पाहता लावणी लावतायत. लावणी लावायची पण पद्धत असते होय ना की म्हणजे उगवत्या साईडला हां 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 हां. आणि लावणी म्हणजे उगवत्या साईडला तिकडे टोकं करतात ना, म्हणजे वारा जर आला तर फिरून येत. हे रोपं लावलेले आहेत. इकडे खत मारणी काम चालू आहे. खत मारतायत. खत पेरताय ना हो? हां हां. कुठलं खत आहे हे? हां हां. लावणी लावायच्या अगोदर एक खत मारलं जातं. त्यानंतर लावणी लावली जाते. होय काय? खत मारल्यावर ट्रॅक्टर फिरवला जातो. हां 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 हां. खूप बरं वाटतंय हो जरा चिखलात. बालपणीची आठवण आली. लहानपणी आम्ही आई वडिलांबरोबर असायचो शेतात. हो. आता काय आमची तर कोण शेती करत नाही. होय नाही करत. होय होय. तेव्हा आम्ही हाती करायचो शेती. तेव्हा आमच्याकडे नांगर वगैरे काय नव्हतं. जोत पण नव्हतं. आम्ही कुदळ फावड्याने करायचे. तर पहिलाच व्हिडिओ कोकणामध्ये लावणीला सुरुवात झालेली आहे. आणि मला वाटतं कधी पण सुरुवात झाली हो इकडे लावणीला काकी? लावणीला सुरुवात कधीपासून केलात? होय तुमची आजच आहे. आणि ती कधी लावली आहे? ती काल लावलेली आहे. हां हां. तिथे खालच्या बाजूला तिकडे शेती दिसते ती काल लावणी लावून झालेली आहे. म्हणजे जून महिन्यातच आता लावणी लावून वगैरे झालेली आहे. शेतकरी म्हणजे लावणी लावून झालेले आहेत. म्हणजे आता शेतकऱ्याचं निवांत होतील. फक्त नंतर शेतामध्ये येऊन फक्त रान वगैरे काढायचं हे काम राहील त्यांचं. आणि साधारणतः काका आता ही लावणी आता जूनमध्ये झाली बरोबर. आता कापणी साधारण कधी येईल याची? भाद्रपद महिन्यात. हां हां. जरा लवकर होईल म्हणजे. लवकर यावर्षी लवकर लागले ना. हां हां. म्हणजे पितृपक्षामध्ये आहे ना. हां हे सगळं होणार. हो ना. पितृपक्षामध्ये होणार. हां हां. 3.5 महिन्याची ना. हो हो. 3.5 महिन्याची म्हणजे त्याला कालावधी 120 दिवस लागतात. हां. 120 दिवस म्हणजे पूर्ण तयार झालं. पूर्ण तयार झाल्याच्या नंतर मग त्याची कापणी करायची. हां. जोडणी करायची. अच्छा. हां हां. मग तुम्ही लवकर आटपणार आहात? होय. दिवाळी दसऱ्याच्या अगोदरच तुमचं आटपणार? हां हां. मोकळं. हां हां. तर आपण पाहिलात हे आपल्या कोकणातील शेती. हां हां तिकडे झालं. हां हां. तर आपण पाहिलात हे कोकणातील शेती आणि शेतीची पद्धत. आता लावणीला प्रारंभ झालेला आहे. कालपासून इकडे
लावणीला प्रारंभ झालेला आहे। ही पाहता हे ज्या माळे आपण पाहत आहात लावणी लावलेली हे काल लावून झालेले आहेत। तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, आवडला तरच लाईक करा आणि आपल्या ह्या महाकोकण चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला आणखीन देखील कोकणातले नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील वेगवेगळ्या प्रकारच्या। आणि आता गणपती बाप्पाची चाहूल देखील लागलेली आहे। ज्यावेळेला पावसाळा सुरुवात होतो तेव्हाच गणपती बाप्पाची चाहूल लागते आणि त्या गणपती बाप्पाचा व्हिडिओ अधिक आता मूर्त्या वगैरे बनवायला सुरुवात झालेली आहे। ते देखील आपण सर्व व्हिडिओ आपण करणार आहोत, आपल्या ह्या महाकोकण चॅनलवर पाहणार आहात। तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद। आणखीन कुठे लावणीला वगैरे प्रारंभ झाला असेल तर नक्कीच आणि तुम्हाला कोणाला व्हिडिओ करायची इच्छा असेल, तिथे संख्या मनुष्यबळ जास्त असेल त्या ठिकाणी आम्ही नक्कीच येऊ आणि आपला व्हिडिओ बनवू। फक्त आपल्या गावाचं नाव सांगा, कुठे गाव आहे ते, जवळपास असेल जर राजापूरमध्येच असेल तर नक्कीच येऊन आपण त्याला व्हिडिओ बनवू, सुंदर असा व्हिडिओ। तर धन्यवाद मित्रांनो।